हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आता ही संध्याकाळची वेळ आहे आणि सूर्य इतका छान दिसत होता ना, म्हणजे सूर्यदेवता खूप छान दिसत होते आणि काही गोष्टी काही काय मी तर म्हणेन बऱ्याच गोष्टी की ज्या खरंच आपल्या डोळ्यांनी दिसतात, जशा दिसतात तशा त्या कॅमेरामध्ये कधीच कॅचअप होत नाहीत. तर माझी तयारी सगळी झाली आहे. आम्ही आता निघायची तयारी चालली आहे आणि मग थोडंसं जेवून घेतलं, कारण घाई आपल्याला निघायची एवढी घाई असते ना आपल्याला, की त्याच्यामध्ये आपल्याला खरंच जेवणाची वगैरे पण हे राहत नाही. तर म्हणून म्हटलं की त्यापेक्षा थोडंसं बांधूनच घेऊ आणि म्हणून मग पोळ्या आणि भाजी, बटाट्याची भाजी केली होती सुकी. कारण टिफिनमध्ये सुक्या भाज्या असलेल्याच बऱ्या, नाहीतर मग त्या पडण्याची शक्यता असते. तर म्हणून पोळ्या घेतल्या आणि भाजी घेतली बस, कारण बाहेरचं काही खाण्यापेक्षा घरचं असलेलं बरं. त्यानंतर मी खूप सारे गजरे घेतलेत देवी आईसाठी मोगऱ्याचे, कारण तिथे मिळतील, काय मिळतील, कसे मिळतील माहित नाही. तर मग म्हटलं इथे आपल्या ओळखीचे आहेतच आणि या कंटेनरमध्येच घेऊन जाते. त्यानंतर खायची पानं जी ओटीला देवीच्या म्हणजे लागतातच, खायची पानं घेतली. ओटी बाकीचं जे सामान आहे ते तिथे घेईन, बाकी साडी आणि हे मी घेऊन चालली होती. तर बघा किती सारा पसारा होतो. 2 बॅगा झाल्या आमच्या पूर्ण सामानाच्या, म्हणजे आपले कपडे हे ते किती काय काय सगळं सामान जाताना घेऊन जावं लागतं. तर असं आमचं आता पॅकिंग झालेलं आहे. एका दिवसासाठी सुद्धा 2-2 बॅग होतात. किती सारे कपडे लागतात. असं वाटतं की काय एक दिवसासाठी एवढं काय घ्यायचं, पण किती सारे कपडे असतात. म्हणजे आता जाण्याचे, मग तिथे घालण्याचे, मग तिथे कुठे उतरलो, फिरायला गेलो, काय केलं, असं भरपूर. परत काय काय एक्स्ट्राचं सामान असतं. साडी म्हटलं की अजून बाकीचं सगळं सामान. तर असं भरपूर काय काय आहे. आपलं स्किन केअर हे ते सगळं काय काय. तर आता 2 बॅगा झाल्यात. निष्ठाची पण तयारी झाली आहे आणि आता आम्हाला 8:30ला निघायचं आहे. तर एक काम आहे म्हणून हे गेले, ते येतील 10-15 मिनटात. तोपर्यंत बाकीचं सगळं आमचं ऑलमोस्ट आवरून झालं आहे. आणि देवीला एक खूप छान साडी आहे नेते मी, तर ती मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवेन जेव्हा तिथे ओपन करेन. त्यानंतर देवीला छान गजरे घेतलेत मस्त मोगऱ्याचे. म्हटलं तिथे मिळतील नाही मिळतील, आणि तिथे खूप महाग पण मिळतात. तर इथून माझ्या ज्या ओळखीच्या आहेत त्यांच्याकडून जास्त क्वांटिटीमध्ये गजरे घेऊन चालले आणि तिथे सकाळी गेल्यानंतर छान फ्रेश होणार. त्यानंतर मंदिरात जाणार पूजेला. तर ते मी सकाळचं तुम्हाला सकाळी सांगेन. आता आम्ही चाललो आहे महालक्ष्मी एक्सप्रेसने. तत्कालमध्ये बुकिंग केलं होतं. असं बुकिंग मिळत नाही, नेहमी वेटिंग लिस्टमध्येच असतं. तत्कालमध्येच तुम्हाला तिकीट काढायचं तर काढा. आणि 9:30ची ट्रेन आहे, 9:20ची. तर आता आम्ही सगळं आवरतो पटापट. अजूनही थोडंसं काय काय सगळं बंद करतो व्यवस्थित आणि मग निघणार. तर निघताना परत तुमच्याशी बोलायचं. अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गति स्वं त्वमेका भवानि गति स्वं त्वमेका भवानि वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर सर्व देवांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांना जबाबदारी दिली आहे घराची. असं काही नाही, असंच म्हणते. तर चला आम्ही आता चाललो. कुठल्याही प्रवासाची जेव्हा आपण सुरुवात करतो ना, नेहमी आपल्या देवांचा आशीर्वाद घेऊनच निघायचं. आणि बघा किती गर्दी होती प्लॅटफॉर्मवर. आम्हाला वाटलं की आता काही सुट्ट्या संपल्या तर एवढी काही गर्दी नसेल, पण भरपूर गर्दी होती. आणि ट्रेनचा जो टायमिंग होता आमचा तो 9:20चा टायमिंग होता, पण अक्षरशः 1 ते 1.5 तास ट्रेन लेट झाली होती आणि तिथे उभं राहून राहून पाय दुखायला आले होते खूपच. 2 ते 3 ट्रेन गेल्या इथून एकाच प्लॅटफॉर्मवरून. तर अजूनही रेलचेल चालू आहे, म्हणजे सुट्ट्या अशा सगळ्यांच्या संपलेल्या नाही आहेत अजून. दिवाळी अजूनही लोक दिवाळीची सुट्टी एन्जॉय करतायत. या गर्दीवरून दिसतंय जे आले होते ते रिटर्न चाललेत किंवा काही लोक आलेत, असं सगळं काय काय असेल. तर असो आता ही एक ट्रेन चालली आहे. ह्या ट्रेन नंतर आणखीन 1 का 2 ट्रेन गेल्या आणि त्याच्यानंतर आमची ट्रेन आली. फायनली आमची ट्रेन आलेली आहे
आणि डब्यांचा गोंधळ, कुठे कुठला डब्बा येईल काय वगैरे. तर आम्ही एसीचंच बुकिंग केलं होतं, कारण स्लीपर मध्ये वगैरे पण खूप त्रास असतो. लोक म्हणजे आता गर्दीच्या वेळेला स्पेशली, तुम्ही इतर वेळेला जाल तेव्हा एवढा प्रॉब्लेम नसतो, पण गर्दीच्या वेळेला खूप त्रास असतो. तर फर्स्ट टाइम पण आम्ही एसीचं बुकिंग केलं होतं. मी याच्यापूर्वी कधीच एसी मध्ये ट्रॅव्हल केलं नव्हतं. फर्स्ट टाइम बुकिंग केलं. हे म्हटले चल आपण तसं जाऊन बघू. तर इथे तर वेगळीच परिस्थिती होती. म्हणजे आतमध्ये खरंच खूप कम्फर्टेबल आहे, कारण स्लीपर मध्ये आपल्याला असं अंगावर वगैरे घ्यायला किंवा काय असं काहीच नसतं. तर इथे पैसे घेतात तर पैशाच्या मानाने सर्व्हिसही मिळते. उशी असते छान तुम्हाला, त्यानंतर चादर असते, खाली बेडशीट असते. पण हे जे वरच्या सीट्स आहेत ना खूप अनकम्फर्टेबल, आणि स्पेशली मला एसी बिलकुल जमत नाही. जेवढा कमी एसी असेल तेवढा मला बरं वाटतं, कारण ते माहित नाही पण माझं आणि एसीचा तेवढा जमत नाही तेवढं. तर आम्ही खाऊन घेतलं जे पण आणलं होतं थोडं थोडं, आणि त्यानंतर म्हणजे झोप तर काही मला आली नाही, कारण एक तर जागा चेंज झाल्यानंतर मला झोप येते. आणि इथे बघा वरती समोरच एसीचा फ्लो होता. बाकीचे लोक असे मस्त झोपले होते, पण मला काही झोप येत नव्हती. तर असंच आमचं काय काय सगळं चाललेलं, कुठे काय आहे कुठे काय. आम्ही असं, तुमचं पण असंच असतं का? आम्ही गेल्यानंतर नेहमी चेक करतो कुठे काय लावलंय, काय नवीन आहे वगैरे. इंजिनियरगिरी चालू असते आमची. तर असंच थोडा वेळ काय काय टाइमपास केला, निष्ठा बघत होती. इथे लाईट आहे मम्मी, इथे हे आहे, इथे ते आहे, असं सगळं चालू होतं. आणि फायनली आम्ही कोल्हापूरला उतरलेलो आहोत. हा जो डब्बा होता खूप मागे होता, आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की हे आणखीन वेगळं स्टेशन, ह्याच्या पुढे आणखीन कोल्हापूर येईल. पण तसं नव्हतं. पुढे बघा मी सांगेन तुम्हाला. तर ही बघा, ही आहे तिरुपती कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस. म्हणजे काय असतं ना, एक गोष्ट की तिरुपतीवरून जे लोक तिरुपती बालाजींचं दर्शन करतात, त्यानंतर असं म्हटलं जातं की महालक्ष्मीचं दर्शन त्यानंतर घेतलं तरच आपलं जे दर्शन आहे बालाजींचं ते पूर्णत्वास जातं. फायनली पोहोचले कोल्हापूरला. कसं वाटतंय? थंडी वाजते ना. मी आम्ही जस्ट चालतोच आहे प्लॅटफॉर्मवरून बाहेर. गुड मॉर्निंग गाईस. तर आम्ही आता जस्ट पोचलो कोल्हापूर स्टेशनला, आणि ट्रेन तिथून निघताना खूप लेट झाली होती, म्हणजे जवळपास 1 तास लेट झाली होती आहे ना ट्रेन. 1 तास. पण इथे बरोबर कवर केलं, म्हणजे 7:09ला ॲक्च्युली ट्रेन पोचली इथे. आणि इथून खूप लांब प्लॅटफॉर्मला म्हणजे ट्रेन उभी होती. आम्हाला वाटलं की हे दुसरं स्टेशन आहे. आम्ही उतरलोच नव्हतो, आम्ही मस्त बसून राहिलो. आणि नंतर सगळे लोक उतरत होते, मग तेव्हा विचारलं तर म्हटलं हाच कोल्हापूर स्टेशन आहे, हेच कोल्हापूर स्टेशन आहे. तर मग आता उतरलो, तिथून चालत आलो, तर इथे थांबलो आहे. आणि त्यानंतर आता हॉटेल शोधणार, म्हणजे हॉटेलवर जाणार, आणि त्यानंतर पुढचं जे आपला प्रवास आहे आजचा तो सुरू होईल. हां, सूर्य इथून ह्याच्यात दिसत नाही ना, पण म्हणजे डोळ्यांनी दिसतोय पण कॅमेरामध्ये दिसत नाहीये. छान सूर्य उगवतोय, मस्त सूर्योदय होतोय. तर चला, पहिले आम्ही आता हॉटेलवर जातो, फ्रेश होतो मस्त, आणि त्यानंतर तुम्हाला पुढच्या अपडेट्स देते. चला. तर हे आहे कोल्हापूर शहर, आणि हे होतं स्टेशन होतं. तर काही ना काही सगळीकडे डेव्हलपमेंटची कामं सुरू आहेत. तसंच कोल्हापूरमध्ये पण स्टेशनला तुम्ही बघितलं असेल काय काय त्यांचं बांधकाम वगैरे चालू होतं. तर असो दरवेळी जेव्हा येतो तेव्हा काही थोडंसं वेगवेगळं बघायला मिळतं आपल्याला, जसं जसं काही शहर डेव्हलप होत जातं. पण इथे एक गोष्ट मला नेहमी जाणवते की इथे आल्यानंतर असं की काहीतरी ऋणानुबंध इथले आहेत, की एक म्हणतात ना की एक वेगळीच आपुलकी वाटते मला इथे आल्यानंतर. एक वेगळंच प्रेम वाटतं या शहराबद्दल. तर माहित नाही काय असेल मागच्या जन्माचं काहीतरी. तर आता तर आम्ही उतरलोय, आता मस्त हॉटेलला जाणार, त्यानंतर फ्रेश होणार, आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढच्या गोष्टी शेअर करते.
तर अशी तयारी झालेली आहे छान छान. म्हटलं देवी आईच्या दर्शनाला जायचंय तर असं छान तयार होऊन जायचं मस्त, असं साधं सुद्धा जाण्यापेक्षा. आणि दर्शन कसं होणार आहे, काय होणार आहे, तर ते मी हळूहळू जसं एक एक गोष्ट होईल तशी मी तुमच्यासोबत शेअर करेन. छान गजरा पण मांडलेला आहे मी. आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवली नव्हती तर ती दाखवायची. काल पॅकिंग करताना खूप घाईघाईमध्ये लगेच पॅकिंग करून घेतलं. तर देवीसाठी मी जी साडी आणली ना ती मला तुम्हाला दाखवायची होती. बघा, तर महालक्ष्मी आईसाठी मी अशी साडी आणलेली आहे. हा छान असा मोरपंखी कलर आहे साडीचा, म्हणजे जसं शालू टाईप असते ना तशी साडी आहे. खूप सुंदर साडी आहे आणि माझी खूप 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 मनापासून इच्छा आहे की ही साडी देवी आईला नेसवावी. तर बघू कसं होतंय, काय होतंय, आपलं जे विचार आहे डोक्यात तर तसं होतंय का किंवा काय. तर बाकी गोष्टी अजून बऱ्याचशा गोष्टी छान छान होणार आहेत, पण मला तुम्हाला अजून ते कन्फर्म सांगता येत नाहीये. जसं हळूहळू पुढे पुढे काय काय होईल ना तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं दिसत जाईल. तर चला, आता माझी तयारी झाली आहे आणि आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर बाकीच्या गोष्टी पुढे तुमच्यासोबत शेअर करेन. पण आजचा हा व्हिडिओ मी पहिले इथेच क्लोज करते, कारण पुढचं जे मंदिराचं होणार आहे म्हणजे पुढचं जे आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आणि आज संध्याकाळचं मी सांगितलंय शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकलंय. तर बघू हा व्हिडिओ माझा कधी जातोय, कारण इथे वायफाय वगैरे असेल नसेल सांगता येत नाही. तर त्याच्या हिशोबाने आपले व्हिडिओज येतील. तर आत्तापर्यंतचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल, माझी तयारी कशी झाली ती पण नक्की सांगा. आणि आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. देवी आईचं दर्शन कसं छान होणार आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला पुन्हा भेटूया. बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.